यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती पाहूया। आमदार असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर वंदे मातरम गीत गायन करण्यात आलं। भाजप नेत्यांकडून वंदे मातरम गीत गायनाचा कार्यक्रम करण्यात आला। भाजपकडून या कार्यक्रमाच्या आधी जोरदार फलकबाजी देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं। इस वंदे मातरम में 80, 90, 100 साल पहले स्वतंत्रता सेनानियों को बलिदान करने की वो प्रेरित इच्छा, इस देश को स्वतंत्रता मिलने के लिए इस राष्ट्रगीत का बहुत बड़ा योगदान है। उस वंदे मातरम की आज 150वीं वर्षगांठ है। आज बलाड में मालवणी में खडे 150 वर्ष पूर्ण झालेली असून या संदर्भामध्ये हा समारोह साजरा करण्याकरता देशभरामध्ये शासन स्तरावरती प्रत्येक शाळेमध्ये महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। मुंबई भारतीय जनता पार्टी तर्फे ही 6 ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। याच आयोजनाचा एक भाग म्हणून मालाड या ठिकाणी ही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी वंदे मातरमला काही लोक विरोध करतात, वंदे मातरमवर कोणीतरी बंदी घालावी अशा मागण्या करतात। अशा लोकांच्या जवळ जेणेकरून त्यांना आम्ही विनंती केली की आपण सुद्धा या वंदे मातरमाच्या सामूहिक गायनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।